आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बातम्यांचा वेगवान आढावा। पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सेक्युलर अजेंडा चालवण्याबद्दल अडचण नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय। काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली। तसंच या बैठकीत नितेश राणे यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यावर सुद्धा अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला सेक्युलर अजेंडा चालवण्याबद्दल कोणतीही अडचण नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे। वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, या बैठकीत काय काय ठरलं नेमकं? मिलिंद, अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। काल संध्याकाळी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या आमदारांची जी बैठक झालेली होती, या बैठकीमध्ये अनेक आमदारांनी तक्रारी केलेल्या होत्या। नितेश राणे यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीचा जो मुस्लिम मतदार आहे तो दुरावला जातोय। या सगळ्यावरती अजित पवार यांनी जेव्हा आमदारांना प्रत्युत्तर दिलंय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी अमित शहा यांच्या कानावरती घातलेल्या असून मुस्लिम अजेंडा किंवा शाहू फुले आंबेडकरांचा विचार, जो पक्षाचा विचार आहे तो आपण कायम ठेवणार असल्याचंही अमित शहांना त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर पक्षाचा राष्ट्रवादीचा जो सेक्युलर अजेंडा आहे, हा अजेंडा तुम्ही राबवायला कुठलीही अडचण नाही असं अमित शहांकडून प्रत्युत्तर अजित पवार यांना देण्यात आल्याचं स्वतः अजित पवार यांनी काल आमदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे हिंदुत्ववादी पक्षाचे प्रमुख नेते असलेल्या अमित शहांनी अजित पवार यांना मात्र त्यांच्या पक्षाचा सेक्युलर अजेंडा जो आहे तो चालवायला हरकत नसल्याचं स्पष्ट कळवलेलं आहे। ही खरी या बैठकीतली आताच्या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल। याचं कारण भाजपला ज्या विषयाची अडचण होती किंवा भाजपच्या मूळ विचारधारेच्या विरोधातला जो विचार आहे त्या विचाराला सोबत काम करायला त्यांनी मान्यता जी आहे ठीक आहे वैभव, महत्त्वाची अपडेट तुझ्याकडनं मिळाली। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। 25 मिनिटात 50 बातम्या।